या आहेत मुगाच्या डाळीपासून बनवलेल्या वड्या, ज्याला आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि याची भाजी 5 मिनिटांमध्ये होते। तर सर्वात आधी मी टरफलवाली मुगाची डाळ घेतली, त्याला रात्रभर भिजू घातले आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे त्याला स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी सर्व झारून घेतले। आणि त्याच प्रकारे हिवाळ्यामध्ये खूप जास्त कोथिंबीर आणि मेथीची भाजी अवेलेबल असली की आम्ही ती अशी उन्हाळ्यामध्ये ड्राय करून ठेवतो आणि त्यानंतर ती मुगाची डाळला सर्व मिक्सरमध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये अशा प्रकारे कोथिंबीर आणि मेथी त्यामध्ये मिक्स केली। तर तुम्ही बघू शकता ही जी वाढलेली कोथिंबीर आणि मेथी आहे याला छान प्रमाणे गाळून घ्यायचे, म्हणजे काळ्या पाचोळ्या सगळ्या निघून जातात। त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं, मीठ घातलं की नंतर छानपणे मिक्स करून घ्यायचं। मीठ किती घालायचं तर मीठ थोडं कमीच घाला, जेवढ्या प्रमाणे तुम्हाला लागतंय, कारण आपण भाजीत पण मीठ थोडं घालतोच। त्यानंतर छान मिक्स केल्यानंतर ह्या वड्या उन्हामध्ये अशा हाताने घालून घ्यायच्या। थोड्या मोठ्या साईजने झाल्या तरी चालेल, मोठ्या घातल्यात की पटापट घालून होतात। यामध्ये जर आपण कोथिंबीर आणि सांबार इथेच घालून घेतला ना की भाजीला टेस्ट खूप छान येते आणि भाजीमध्ये कोथिंबीर टाकायची गरज नाही। सो आता या प्रकारे सगळ्या वड्या घालून झालेल्या आहेत। याला मी एक पातळशा ओढणीने झाकून घेते, कारण म्हणजे पाखरांचा त्रास व्हायला नको। याला छान 5-6 वाजेपर्यंत ऊन द्यायची आणि रात्रीला या वड्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि 2 दिवस परत याला अशा उन्हामध्ये ठेवायच्या। आता एका साईडला गॅसवर मी तेल ठेवलं आहे आणि दुसऱ्या साईडला या वड्या बारीक करायला घेतल्या। या वड्या मी जशा प्रकारे करताय त्या प्रकारे पोळपाट आणि रोलर घेऊन पण तुम्ही बारीक करू शकता किंवा गॅसच्या फ्लोअरवर डायरेक्ट बारीक करून ठेवू शकता। सो या प्रकारे मी बारीक करून घेतलेले आहेत। नंतर बारीक करून झाल्यानंतर कढईमध्ये कांदा टाकला, कांद्याला छान सॉफ्ट होऊ दिले, नंतर कढीपत्ता आणि नंतर लसूण जिऱ्याची पेस्ट, हे सगळ्यांना छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाले की त्यानंतर टाकायचं यामध्ये टोमॅटोला छान सॉफ्ट होऊ द्यायचं। त्यानंतर टाकायची लाल मिरची, नंतर धनिया पावडर आणि नंतर आपलं थोडासा गरम मसाला आणि हळदी पावडर, आणि हे सगळं झालं की छान प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं। नंतर मिक्स करून झालं की यामध्ये ज्या आपण बारीक केलेल्या वड्या होत्या त्या टाकायच्या आणि त्यांना छान प्रकारे मिक्स करून घ्यायच्या। मिक्स करून झाले की 2 मिनिट याला झाकण ठेवून छान तेलामध्ये होऊ द्यायच्या। तर तुम्ही इथे बघू शकता, झाकण काढून घेतलं की याला चम्मचने चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि यानंतर गरम गरम उकडीचं पाणी यामध्ये टाकायचं। नंतर घालायचं मीठ जेवढं तुम्हाला लागतंय तेवढंच घाला, कारण आपण ऑलरेडी वड्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर यामध्ये झाकण ठेवायचं आणि हाय पॉवरमध्ये एक उकळी येऊ द्यायची। त्यानंतर एक उकळी येऊन झाली की याला स्लो पॉवरमध्ये झाकण ठेवून शिजवायचं। तर तुम्ही बघू शकता आता ही भाजी झालेली आहे आणि यामध्ये मी आता सांबार वगैरे काही टाकले नाही। Twist in Kitchen, Trupti style. Like, share, and subscribe. Thank